नमस्कार. शेतातलं हिरवंगार पीक अचानक पिवळं पडू लागलंय? अनेकांना हा अनुभव येतो आणि ही खूप निराशाजनक गोष्ट आहे. पण थांबा, काळजी करू नका. आज आपण ह्या समस्येच्या मुळाशी जाणार आहोत आणि एक मोठी चूक उघड करणार आहोत, जी जवळपास प्रत्येक शेतकरी करतो. हे बघा, हीच ती लक्षणं, बरोबर? पानं पिवळी, फिकट पडतात, वाढ खुंटते आणि हे दिसलं की आपण पटकन एका उपायाकडे धाव घेतो. पण इथेच तर खरी गंमत आहे. तोच उपाय आपल्या पिकाचं मोठं नुकसान करत असतो. आता हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण हे खरं आहे. तब्बल 90% शेतकरी म्हणजे 10 पैकी 9 जणं ही लक्षणं दिसली की एकच चूक करतात. आणि ही अशी चूक आहे ना की ज्यामुळे फक्त पिकाचं नुकसान नाही होत, तर आपला खर्चही उगाचच वाढतो. कोणती आहे ही चूक? चला बघूया. चला तर मग पहिल्या भागात बघूया की ही समस्या नेमकी आहे तरी काय आणि आपण नकळतपणे काय चूक करतोय. हे बघा, साधारणपणे काय होतं, शेतात पिवळी पानं दिसली रे दिसली की आपल्या डोक्यात एकच विचार येतो, अरेच्छा, युरिया कमी पडला वाटतं. आणि मग काय, आपण लगेच युरियाची फवारणी करायला लागतो. पण युरिया टाकूनही पीक काही हिरवंगार होत नाही. उलट ते आणखीनच निस्तेज बसायला लागतं. असं का होतं बरं? आणि इथेच त्या 90% लोकांची चूक आपल्यासमोर येते. आपण काय गृहीत धरतो की प्रत्येक पिवळेपणा म्हणजे फक्त आणि फक्त युरियाची कमतरता. पण सत्य खरं सांगायचं तर खूप वेगळं आहे. आपला सगळ्यात मोठा गैरसमज हाच आहे की पिवळी पानं म्हणजे युरिया कमी पडला. पण खरं तर हे उत्तर नाहीये. हे फक्त एक लक्षण आहे. यामागे अनेक कारणं लपलेली असू शकतात आणि आपण डोळे झाकून युरिया टाकत राहतो आणि त्या मूळ कारणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. मग प्रश्न हा आहे की जर युरियाची कमतरता नाही, तर मग खरा प्रॉब्लेम काय आहे? ते खरे गुन्हेगार कोण आहेत? चला, आता आपण त्या 4 लपलेल्या कारणांचा शोध घेऊया, जी आपल्या पिकाला आतून पोखरत आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे शेतात साचलेलं पाणी. आता साधं लॉजिक आहे बघा. जसं आपल्याला श्वास घेण्यासाठी हवा लागते, अगदी तसंच मुळांनाही लागते. आणि जेव्हा शेतात पाणी साचतं, तेव्हा ही मुळं अक्षरशः गुदमरतात. मग जमिनीत तुम्ही सोनं जरी टाकलं ना, तरी ही गुदमरणारी मुळं ते घेऊच शकत नाही. दुसरं कारण आहे जमिनीचा पीएच. समजा जमिनीचा पीएच चुकीचा आहे, मग काय होतं माहितीये? तुम्ही जे काही खत टाकता ना, ते जमिनीत एका कुलूपबंद पेटीसारखं पडून राहतं. म्हणजे अन्न तिथेच आहे, पण झाडाकडे त्याची किल्लीच नाहीये. परिणाम, खत टाकूनही झाड बिचारं उपाशीच राहतं. आता तिसरं कारण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता. झाडांना फक्त युरिया नाही लागत. त्यांना झिंक, लोह, मॅग्नेशियम यांसारखे छोटे पण खूप महत्वाचे घटकही लागतात. आणि जर यांचीच कमतरता असेल, तर पानं पिवळी पडतात. यावर तुम्ही कितीही युरिया टाका, काहीही परिणाम होणार नाही. आणि चौथं कारण, हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण ते म्हणजे जास्त खतामुळे जळालेली मुळं. हो, हे खरंय. कधीकधी आपण गरजेपेक्षा जास्त खत टाकतो आणि त्यामुळे मुळं अक्षरशः जळून जातात. आता तुम्हीच सांगा, जळालेली मुळं जमिनीतून अन्न तरी कसं उचलणार? ठीक आहे, तर आता आपल्याला खरी कारणं कळली आहेत. पण मग यावर योग्य उपाय काय? चला, आता आपण त्या अचूक आणि शास्त्रीय उपायांबद्दल बोलूया, जे खरंच आपल्या कामी येतील. तर मग आता फक्त युरिया टाका ही चूक आपण सोडून देऊया. त्याऐवजी या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवूया. पहिली, शेतातून जे जास्तीचं पाणी आहे ते बाहेर काढा. दुसरी, युरिया टाकायची अजिबात घाई करू नका. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्वाची आहे, थेट पानांवर एक विशिष्ट फवारणी करा. आता ही पर्ण फवारणी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे झाडासाठी एक इन्स्टंट एनर्जी ड्रिंक आहे. 0.5% फेरस सल्फेट आणि 0.5% झिंक सल्फेटचं मिश्रण थेट पानांवर फवारायचं. यामुळे काय होतं, मुळांपर्यंत जाण्याची वाट न बघता झाडाला जी आवश्यक अन्नद्रव्ये आहेत ती तात्काळ मिळतात. पण थांबा, ही फवारणी प्रभावी होण्यासाठी योग्य वेळ साधणं खूप महत्वाचं आहे. फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी करा. भर दुपारी कडक उन्हात फवारणी करणं टाळा. आणि जर तुम्ही हे इतकं सोपं काम योग्य प्रकारे केलंत, तर फक्त 2 ते 3 दिवसात तुम्हाला पिकांमध्ये एक आश्चर्यकारक फरक दिसेल. चला, तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? हा फक्त पिवळ्या पानांवरचा उपाय नाहीये, तर ही हुशार शेती करून आपला नफा वाढवण्याची एक गुरुकिल्ली आहे. आणि ती गुरुकिल्ली अगदी सोपी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक पिवळेपणा म्हणजे युरियाची कमतरता नसते.
जेव्हा आपण खरं कारण शोधून काढतो तेव्हा आपला अनावश्यक खतांवरचा खर्च वाचतो आणि पिकाचं उत्पादन हमखास वाढतं. तर मग पुढच्या वेळी जेव्हा शेतात पिवळी पानं दिसतील तेव्हा युरियाच्या पोत्याकडे धाव घेण्यापूर्वी एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, माझ्या शेतातलं खरं कारण काय आहे? पाणी साचलंय का? जमिनीचा पीएच चुकलाय की सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे? लक्षात ठेवा, योग्य निदान हेच यशस्वी शेतीचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे.